परभणी तोडफोड आणि मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. रोहित पवार. परभणी हिंसाचार प्रकरणी मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलंय. परभणी हिंसाचार प्रकरणावर माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की संविधानाची विटंबना करणाऱ्या मनोरुग्णाने ही विटंबना केली आहे. त्यामुळे यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्यांनी एकत्रित येत शांततेचं आंदोलन केलं होतं. या सगळ्या सोमनाथ सूर्यवंशी यांनी सुद्धा शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं. मात्र हिंसाचारावेळी काही समाजकंटकांनी दंगल घडवली आणि याच वेळी सोमनाथला देखील पोलिसांनी मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झालाय. सोमनाथ वडारी समाजातून येतो. त्याच्या पालकांनी दगड फोडून कसं तरी त्याचं कुटुंब जगवलं होतं. त्यातून आता तो वकील होणार होता. ज्या पोलीस प्रशासनाने त्याची कोणतीही सखोल तपास न करता निरपराधांना बेदम मारहाण केली त्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे असं मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे. कैलासवासी संतोष अण्णा देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व तसंच परिवाराला भेटण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत. इथं आल्यानंतर इथं असणारे ग्रामस्थ, त्यांचे नातेसंबंध यांच्याशी चर्चा केल्यानंतर व तसंच सर्व सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्याशी संवाद साधल्यानंतर जी घटना काही दिवसांपूर्वी या जिल्ह्यामध्ये घडली त्याचा निषेध सर्वसामान्य लोकांनी अख्ख्या महाराष्ट्र देशामध्ये तिथं केला. अतिशय भीतीदायक अमानवी घटना ही 9 तारखेला घडली. याच्यामध्ये खोलात जर आपण गेलात तर एक खूप मोठं रॅकेट आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. खरं तर 9 तारखेला जी गोष्ट घडली त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या लोकांचा हात आहे. आता सामान्य लोकांनासुद्धा हे पटलेलं आहे. काही महिन्यांपूर्वी जी विंडमिलची कंपनी आहे त्या विंडमिलच्या कंपनीने वाल्मिक कराड यांच्या विरोधात खंडणीचा एक FIR त्या ठिकाणी दाखल केला होता आणि वाल्मिक कराडांबरोबर जे घुले चाटे असे काही ठराविक लोकांची नावं घेतली. तीच नावं संतोष अण्णा देशमुख यांच्या मृत्यूच्या दिवशी आणि त्यांना मृत्युमुखी पाडण्यासाठी हेच लोक त्याच्यामध्ये होते असं कुठेतरी आता सिद्ध होतं आहे. त्यामुळे हे 7 जण आणि दुर्दैव असं त्यातल्या 3 जणांना पकडलं, 4 जण अजूनसुद्धा फरार आहेत आणि या 7 जणांबरोबर त्यांचा मुख्य आरोपी नाहीतर आपण ज्याला मास्टर माइंड म्हणतो, जे लोकांशी चर्चा केल्यानंतर ते एकच नाव पुढे येते ते म्हणजे वाल्मिक कराड. त्यामुळे इथं असणाऱ्या लोकांची इच्छा आहे आणि मागणी आहे आणि महाराष्ट्राची बीड जिल्ह्याची मागणी आहे की काही झालं तरी हे 7 गुन्हेगार आणि त्यांच्याबरोबर वाल्मिक कराड नावाचा जो मोठा गुन्हेगार आहे त्यांना लवकरात लवकर पकडलं जावं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, परभणी.